नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. टेक महाराष्ट्राच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये मी ईश्वर पाटील आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण ॲग्रीस्टॅकचं फार्मर आयडी तुम्ही ऐकलं असेल, बरोबर. तर आता फार्मर आयडी मध्ये भरपूर बदल झाले मित्रांनो. ते बदल कोणकोणते आहेत आणि तुम्हाला नवीन गोष्टी कोणत्या मिळणार आहेत त्या सर्व आपण बघणार आहोत. त्यासाठी मित्रांनो, इथं तुमच्या मोबाईलमध्ये गुगलवर जा आणि गुगलवर इथं सर्च करा फार्मर आयडी. तुम्ही बघू शकताय फार्मर आयडी किंवा ॲग्रीस्टॅक जरी सर्च केलं तरी काही प्रॉब्लेम नाही मित्रांनो. ॲग्रीस्टॅक फार्मर आयडी इथं बघू शकता. ॲग्रीस्टॅक महाराष्ट्र हा पर्याय आलेला आहे, कोणताही निवडू शकता तुम्ही, काही प्रॉब्लेम नाही मित्रांनो. त्यानंतर डायरेक्ट इथं तुम्ही बघू शकताय फार्मर रजिस्ट्री ॲग्रीस्टॅक हा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा आणि त्यानंतर डायरेक्ट तुम्ही लाईव्ह बघू शकता. इथं तुमच्या समोर ॲग्रीस्टॅकचं होम पेज आलेलं आहे मित्रांनो. इथं तुम्हाला काही वरती पर्याय देण्यात आले. तुम्ही बघू शकता इथं डॅशबोर्ड आहे. डॅशबोर्डमध्ये तुम्हाला तुमचं जर तुम्ही ॲग्रीस्टॅकवर रजिस्ट्रेशन केलेलं असेल तर तिथं तुम्ही डॅशबोर्डमध्ये त्याची एन्क्वायरी सुद्धा म्हणजे रेकॉर्ड दिसेल मित्रांनो, की तालुक्यातून किती झालेलं आहे, जिल्ह्यातून किती रजिस्ट्रेशन झालं. त्यानंतर चेक एनरोलमेंट स्टेटसमध्ये इथं तुम्ही बघू शकता. चेक एनरोलमेंटमध्ये इथं तुमचा आधार नंबर टाकला. इथं बघू शकता तुम्ही आधार नंबर टाकला की डायरेक्ट तुम्हाला स्टेटस बघायला मिळेल, बरोबर. आणि सोबतच तिसरा पर्याय आहे लॉग इन विथ CSC, म्हणजे CSC लॉग इन वरून ज्यांनी तुमचं ॲग्रीस्टॅकचं रजिस्ट्रेशन केलं आहे, म्हणजे आपले सरकार सेवा केंद्रवाल्यांनी किंवा आपले सरकार सेवा केंद्र ऑपरेटरांनी ज्यांनी जेवढं रजिस्ट्रेशन केलेलं असतील त्यांचं सर्वांचं रेकॉर्ड दिसेल आणि त्यांच्या लॉग इनमध्ये तुम्हाला काही नवीन गोष्टी बघायला मिळेल. इथं तुम्ही बघू शकता मी माझं CSC लॉग इन करून घेतो मित्रांनो. इथं तुम्ही बघू शकता CSC लॉग इन केल्यानंतर इथं आता तुम्ही बघू शकता इथं नवीन रजिस्ट्रेशन तुम्हाला माहिती आहे की इथं आधार नंबर टाका आणि डायरेक्ट OTP घ्या, बरोबर. ही सिंपल प्रोसेस आहे जे की प्रत्येक CSC ऑपरेटरने केलेलं आहे, म्हणजे ज्यांनी केलेलं आहे. परंतु इथं आता उद्या बाजूला तुम्ही बघू शकता eKYC हा एक नवीन पर्याय जोडण्यात आलेला आहे. म्हणजे ज्यांनी आधी फार्मर आयडी काढलेला असेल मित्रांनो, इथं बघू शकता तुम्ही eKYC हा पर्याय आलेला आहे. तर इथं बघू शकता तुम्ही आता आधार नंबर टाकतो मी. आधार नंबर टाकल्यानंतर OTP देईल. OTP मोबाईलवर पाठवण्यात आलेला आहे. लक्ष द्या, तुमच्या आधार नंबरला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्याच मोबाईल नंबरवर OTP जाणार आहे मित्रांनो. इथं बघू शकता तुमच्या समोर OTP टाकला, व्हेरीफाय केलं, त्यानंतर पूर्ण डिटेल आली. परत मोबाईल नंबर, तुम्हाला जो मोबाईल नंबर ठेवायचा असेल तो मोबाईल नंबर इथं ठेवू शकताय. मोबाईल नंबर ठेवला, परत OTP मागेल. परत तुमच्या मोबाईल नंबरवर एक 6 अंकी OTP आला असेल तो OTP टाकून घ्या. OTP टाकला, खाली व्हेरीफाय बटनावर क्लिक केलं, त्यानंतर तुमची पूर्ण डिटेल इथं दाखवली जाणार आहे, टोटल डिटेल. आणि जर तुमचं एखाद्या वेळेस रजिस्ट्रेशन फेल झालेलं असेल किंवा तुम्ही रजिस्ट्रेशन केलंय आणि ते नामंजूर करण्यात आलं असेल तर इथं eKYC या पर्यायावर क्लिक करून तुम्ही परत eKYC करू शकता मित्रांनो. आणि त्या बाजूला रिसेट आणि डाउनलोड PDF हे 2 पर्याय देण्यात आलेले आहे, बरोबर. त्यानंतर इथं डाव्या बाजूला इथं बघू शकता रिपोर्टमध्ये इथं PM किसानची विड्रॉल लिस्ट, म्हणजे PM किसानमध्ये आतापर्यंत कोणत्या शेतकऱ्यांनी लाभ घेतलेला आहे, कोणते शेतकरी आहेत, सर्वांची इथं ड्रॉपडाऊन लिस्ट येणार आहे मित्रांनो. इथं तुम्ही बघू शकताय आता जिल्हा दिलेला आहे, त्यानंतर इथं तालुके दाखवले जातील. तुम्ही बघू शकताय तालुके आलेले आहेत सर्व. इथं एखाद्या वेळेस जर सर्व तालुके तुम्हाला इथं शो नाही झाले तर इथं बघू शकताय तुम्ही खाली तुम्हाला पेजेसचे पर्याय देण्यात आलेले. इथं 2 नंबरच्या पेजवर क्लिक केल्यानंतर इथं सर्व तालुक्यांची यादी येणार आहे मित्रांनो. आणि तालुक्यावर क्लिक केल्यानंतर डायरेक्ट तुमच्या तालुक्याअंतर्गत जेवढी गावं असतील त्यांची सर्वांची यादी येईल आणि कोणत्या गावामध्ये PM किसानचे किती रजिस्ट्रेशन सक्सेस झालेले आहेत किंवा किती लाभार्थी PM किसान योजनेचा लाभ घेतात त्याची सर्व डिटेल इथं बघायला मिळणार आहे. त्यानंतर डाव्या बाजूला 2 नंबरला इथं तुम्ही बघू शकता बकेट क्लेम्ड लिस्ट हा पर्याय देण्यात आलेला आहे. म्हणजे आतापर्यंत ॲग्रीस्टॅकमध्ये किती शेतकऱ्यांनी रजिस्ट्रेशन झालेलं आहे त्यांचे सर्वांचा रिपोर्ट इथं दिसणार आहे. आणि नुसता रिपोर्ट दिसणार नाही, तुम्ही इथं बघू शकता तुम्ही डाउनलोड एक्सेल, म्हणजे इथं क्लिक करून तुम्ही डायरेक्ट पूर्ण एक्सेल फाईल इथं डाउनलोड करू शकता तुमच्या गावाची. इथं बघू शकता आता समजा मी एखादा तालुका निवडला आणि त्यानंतर मला एखादं गाव निवडायचं आहे. एखादं गाव निवडल्यानंतर डायरेक्ट इथं डाउनलोड एक्सेल या पर्यायावर इथं क्लिक केल्यानंतर डायरेक्ट पूर्ण गावाची एक्सेल फाईल इथं डाउनलोड होईल. किंवा या व्यतिरिक्त जर तुम्हाला इथंच तुमचं नाव ऑनलाईन शोधायचं असेल तर इथं डायरेक्ट पूर्ण गावाची यादी दाखवलेली मित्रांनो. ॲग्रीस्टॅकमध्ये आतापर्यंत किती शेतकऱ्यांचं मंजूर झालेलं आहे, किती शेतकऱ्यांचा अर्ज नामंजूर करण्यात आलेला आहे, सर्व माहिती इथं दाखवली जाणार आहे मित्रांनो. आणि त्यानंतर बकेट अनक्लेम्ड लिस्ट, म्हणजे आतापर्यंत नामंजूर झालेले
लाभार्थी त्यांची सर्वांची सुद्धा इथं तुम्हाला लिस्ट बघायला मिळू शकते। तर अशा प्रकारे मित्रांनो ॲग्रीस्टॅकमध्ये CSC लॉगिन म्हणजे आमचं जे CSC लॉगिन आहे म्हणजेच आपले सरकार सेवा केंद्र लॉगिन आहे त्यांना या सर्व गोष्टी बघायला मिळतील। आणि जर तुम्ही तलाठी स्तरावर काम करत असाल किंवा तलाठी कार्यालयात जर तुम्ही काम करत असाल तर तिथं वेगळी लिस्ट दिसणार आहे, तिथं सुद्धा भरपूर पर्याय देण्यात आलेले आहेत मित्रांनो। त्यानंतर खाली फार्मर रजिस्ट्रीमध्ये इथं CSC फार्मर रजिस्ट्रेशन हा पर्याय परत आपलं जे होम पेज येते मित्रांनो तेच देण्यात आलेलं आहे, बरोबर। तर इथं मी आता लॉग आउट करतो, तुम्ही बघू शकताय। लॉग आउट केल्यानंतर इथं आता होम पेजवर तुम्हाला ऑफिशियल आणि फार्मर असे दोन पर्याय देण्यात आलेले आहे, बरोबर। तर फार्मर या पर्यायावर क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर विचारला जाईल आणि पासवर्ड विचारला जाईल, बरोबर। तर आपल्याकडे रजिस्ट्रेशन तर नाहीये, तर खाली इथं तुम्हाला बघू शकता तुम्ही क्रिएट न्यू युजर असा पर्याय देण्यात आलेला आहे, त्यावर क्लिक करा। आणि त्यानंतर इथं तुम्हाला आधार नंबर विचारला जाईल, त्यात तुमचा आधार नंबर टाकून घ्या। आधार नंबर टाकून झाल्यानंतर इथं बघू शकता खाली व्हेरिफिकेशन पेंडिंग आलेला आहे, बरोबर। म्हणजे जर तुमचं व्हेरिफिकेशन इथं पेंडिंग राहिलं असेल म्हणजे नामंजूर झालं असेल किंवा तुम्ही आतापर्यंत फार्मर ID काढलं नसेल तर इथून सुद्धा डायरेक्ट तुम्ही स्वतः घर बसल्या काढू शकता मित्रांनो। त्या खाली इथं तुम्ही बघू शकता इथं तुम्हाला डिक्लेरेशन दिलेलं आहे, त्यावर टिक करा आणि खाली सबमिट पर्यायावर तुम्ही जसं क्लिक करणार त्यानंतर तुमच्या मोबाईलवर 6 अंकी OTP पाठवला जाणार आहे। मी आधी सांगितलंय की आधार कार्डला जो नंबर असेल त्यावरच तुम्हाला OTP पाठवला जाणार आहे। तुम्ही बघू शकता OTP आलेला आहे, OTP मी टाकून घेतो। OTP टाकल्यानंतर खाली व्हेरीफाय पर्यायावर क्लिक करा आणि त्यानंतर बघू शकताय तुम्ही इथं व्हेरीफाईड ओके पर्याय आलेला आहे मित्रांनो। त्यानंतर परत तुमची इथं खाली तुम्हाला पूर्ण KYC डिटेल दाखवली जाणार आहे, तुमच्या आधार कार्डमध्ये कोणता मोबाईल नंबर आहे, जन्मतारीख काय आहे, सर्व डिटेल तुमची माहिती इथं दाखवली जाणार आहे। त्यानंतर खाली इथं तुम्हाला परत मोबाईल नंबर विचारला जाईल, त्यात तुमचा जो मोबाईल नंबर असेल तो मोबाईल नंबर टाका, कोणताही टाकू शकता मित्रांनो। मोबाईल नंबरमध्ये तुम्हाला अडचण नाहीये, तुम्ही घरातला कोणताही मोबाईल नंबर वापरू शकताय, फक्त इथं तुम्हाला आधार KYC करताना तुमच्या आधार कार्डला जो नंबर आहे तोच तुम्ही वापरू शकताय। बाकी इथं तुम्हाला मोबाईल नंबर देते वेळेस कोणताही मोबाईल नंबर तुम्ही वापरू शकता मित्रांनो, त्यामध्ये अडचण नाहीये। आणि बघू शकता तुम्ही परत आधार मोबाईल नंबरवर OTP पाठवण्यात आलेला आहे मित्रांनो, कोणताही मोबाईल नंबर टाका, काही प्रॉब्लेम नाहीये। मोबाईल नंबर ओके झाला, तुम्ही बघू शकताय मोबाईल नंबर सुद्धा व्हेरीफाईड करण्यात आलेला आहे। त्यानंतर इथं खाली आल्यानंतर तुम्हाला पासवर्ड विचारेल, तर इथं तुम्हाला 6 अंकी कोणताही स्ट्रॉंग पासवर्ड ठेवू शकताय तुम्ही। तुम्हाला जो पासवर्ड ठेवायचा असेल तर लक्ष द्या, पासवर्डची हिंट सांगतो तुम्हाला, तुमचं नाव आणि एक स्पेशल कॅरेक्टर म्हणजे @ हॅशटॅग अँड असे स्पेशल कॅरेक्टर असतात मित्रांनो हे, आणि तुम्हाला जो क्रमांक ठेवायचा असेल, तुमची जन्मतारीख असेल, म्हणजे फॉर एक्झाम्पल मला जर केतन पाटील माझं नाव आहे, बरोबर। तर मला जर केतन पाटील माझा पासवर्ड ठेवायचा आहे तर मी केतन म्हणजे कॅपिटल K आणि त्यानंतर स्मॉल अक्षर म्हणजे केतन @1 2 3 ठेवू शकतो, किंवा जन्मतारीख तुमची जी असेल 2006 5 4 3 जी जन्मतारीख असेल ती सुद्धा तुम्ही ठेवू शकता मित्रांनो। सिम्पली मी इथं पासवर्ड ठेवून घेतो। त्यानंतर उजव्या बाजूला परत तुम्हाला पासवर्ड विचारला जाईल, कन्फर्म करण्यासाठी परत तुमचा जो पासवर्ड तुम्ही ठेवला असेल आधी तोच तुम्हाला इथं टाईप करायचा आहे। आणि त्यानंतर खाली क्रिएट माय अकाउंट हा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता रजिस्ट्रेशन सक्सेसफुल मेसेज आलेला आहे मित्रांनो। त्यानंतर ओके पर्यायावर क्लिक करा आणि त्यानंतर तुम्हाला इथं आता जर तुमच्याकडे मोबाईलमध्ये सुद्धा तुम्हाला तुमचा ID आणि पासवर्ड सेव्ह करायचा असेल तर सेव्ह करू शकता मित्रांनो, काही प्रॉब्लेम राहणार नाही। मी इथं सेव्ह पर्यायावर क्लिक करतो आणि त्यानंतर डायरेक्ट तुम्ही बघू शकता इथं मोबाईल नंबर आणि पासवर्ड विचारते, तर यामध्ये मोबाईल नंबर आणि पासवर्ड मी टाकून घेतो। त्यानंतर खाली तुम्हाला कॅप्चा विचारला जाईल, कॅप्चा टाकून घ्या। कॅप्चा टाकून झाल्यानंतर खाली लॉग इन पर्यायावर क्लिक करा आणि तुम्ही बघू शकता युजर सक्सेसफुली लॉग इन पर्याय आलेला आहे मित्रांनो। तर इथं बघू शकता फार्मर रजिस्ट्री या पर्यायावर इथं क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला होम पर्याय देण्यात आलेला आहे आणि त्यानंतर इथं तुम्ही बघू शकता KYC डिटेल आपली आधीच आपण जी भरलेली मित्रांनो पूर्ण डिटेल दाखवण्यात आलेली आहे। त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर सुद्धा झालेला आहे। आता रजिस्टर ॲज फार्मर या पर्यायावर इथं क्लिक करा आणि त्यानंतर तुम्हाला काही चेंजेस करायचे असतील तर बघू शकता मोबाईल चेंज कन्फर्मेशन म्हणजे तुम्हाला इथं मोबाईल नंबर चेंज करायचा आहे का असं विचारलं जाईल, तर करायचं असेल तर यस करा आणि चेंज करायचा नसेल म्हणजे बदलायचा नसेल तर नो करा। आणि त्यानंतर इथं खाली तुम्ही बघू शकता पूर्ण आधार कार्डमध्ये तुमची पूर्ण जी डिटेल असेल मित्रांनो ती ॲक्युरेट डिटेल पूर्ण इथं दाखवली जाणार आहे। त्यानंतर आता तुम्हाला डिटेल काय काय भरायची बघा, फार्मर डिटेलमध्ये इथं इथपर्यंत तुम्हाला मोबाईल नंबर व्हेरीफाईड पर्यंत तुम्हाला काही भरायची गरज नाहीये। त्यानंतर खाली तुमचं नाव दाखवलं जाणार आहे, इथं बघू शकता नाव दाखवलेलं आहे। त्यानंतर उजव्या बाजूला तुम्हाला नाव परत कन्फर्म करावं लागणार आहे, तर तुमचं हे जे नाव आहे तिथं मराठीत टाईप करावं लागणार आहे मित्रांनो। इथं तुम्ही बघू शकता मराठीत तुम्हाला नाव टाईप करायचं आहे, मराठीत सुद्धा करू शकता किंवा बघा
आता इथं तुम्हाला प्रॉब्लेम आलेला आहे मित्रांनो. इथं मराठीत तुम्हाला नाव टाईप करायचं आहे, इथं इंग्लिशमध्ये आलेलं आहे. खाली लगेच तुम्हाला सांगेल की लोकल लँग्वेजमध्ये तुमचं नाव टाईप करा, म्हणजे तुम्ही इंग्लिशमध्ये टाईप करू शकत नाही, मराठीमध्ये टाईप करायचं आहे. इथं खाली इथं बघू शकता, इथं आयडेंटिफायर नेम इन इंग्लिशमध्ये, इथं तुम्ही डायरेक्ट मराठीत तुमचं नाव टाकल्यानंतर डायरेक्ट ते ऑटोमॅटिकली फेच करेल. तिथं टाकायची गरज नाही आहे मित्रांनो, ऑप्शनल आहे. बघू शकता तुम्ही स्टार मार्किंग नाही आहे, तर तुम्ही इथं ऑप्शनल वापरू शकताय. बरोबर. त्यानंतर इथं खाली फोटोच्या बाजूला तुम्हाला न्यू बिझनेस, म्हणजे तुम्ही एखादा बिझनेस करत असाल शेती अंतर्गत तर तो यस करू शकता, किंवा बिझनेस करत नसाल तर नो करा. बरोबर. त्यानंतर इथं तुम्हाला ॲड्रेस विचारला जाईल. इथं लोकल ॲड्रेसमध्ये तुमचा जो इंग्लिशमध्ये ॲड्रेस असेल तोच तुम्हाला इथं मराठीत टाईप करावा लागणार आहे. मराठीत टाईप करा मित्रांनो, इंग्लिशमध्ये चालणार नाही आहे. बरोबर. त्यानंतर खाली इथं लँड होल्डर डिटेल्समध्ये तुम्हाला फार्मा टाईपमध्ये विचारलं आहे, तर इथं तुम्हाला एकच पर्याय देण्यात आलेला आहे, ऑनर. जर ऑनर पर्यायावर तुम्ही जसं क्लिक करणार त्यानंतर तुम्हाला इथं ॲग्रिकल्चर आणि लँड ओनिंग फार्मर असे 2 पर्याय देण्यात आलेले आहे. तर यामध्ये फक्त ॲग्रिकल्चर सिलेक्ट करा, बाकी तुम्हाला काही करायची गरज नाही आहे. त्यानंतर खाली फेच लँड डिटेल असा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा. त्यानंतर इथं तुम्हाला राज्य आपलं महाराष्ट्रच राहणार आहे, तुम्ही बघू शकताय. त्यानंतर उजव्या बाजूला तुम्हाला डिस्ट्रिक्ट विचारेल, त्यात तुमचा जो जिल्हा असेल तो जिल्हा निवडा. त्यानंतर अजून पुढे तुम्हाला तालुका विचारला जाईल, त्यात तुमचा तालुका निवडा. तालुका निवडून झाल्यानंतर उजव्या बाजूला परत तुम्हाला गाव विचारलं जाईल, गावामध्ये तुमचं जे गाव असेल ते गाव निवडा. गाव निवडून झाल्यानंतर इथं खाली तुम्हाला खासरा नंबर विचारेल, म्हणजेच तुमचा गट क्रमांक किंवा सर्वे क्रमांक. मित्रांनो लक्ष द्या, कन्फ्यूज होऊ नका. इथं तुम्हाला सर्वे क्रमांक किंवा गट नंबर विचारलाय, तर त्यात तुमचा जो गट नंबर असेल तो गट नंबर टाकून घ्या. गट नंबर टाकून झाल्यानंतर डायरेक्ट इथं तुम्हाला 1 2 3 4 काही टाकायची गरज नाहीये. डायरेक्ट इथं सबमिट पर्यायावर क्लिक करा. सबमिट पर्यायावर तुम्ही क्लिक केल्यानंतर उजव्या बाजूला तुम्हाला सिलेक्ट ऑनर आयडेंटिफायर नेम असा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा. आणि त्यानंतर डायरेक्ट यादीमध्ये इथं तुमचं नाव शोधायचं आहे तुम्हाला. इथं तुमचं नाव शोधल्यानंतर डायरेक्ट तुमच्या नावावर बघा, तुम्ही खाली मी दाखवतोय तुम्हाला, लाईव्ह दाखवतोय. इथं मी नाव सिलेक्ट केलं आणि इथं तुमच्या नावावर जेवढेही उतारे असतील 7 बघा, तुमच्या नावावर जेवढे क्षेत्र असतील पूर्ण टोटल दाखवणार आहे. हे बघू शकता तुम्ही 1 2 3 4 5 माझ्या नावावर 5 सर्वे क्रमांक दिलेले. इथं सर्वांना टिक करा आणि खाली सबमिट पर्यायावर क्लिक करा. बरोबर. त्यानंतर व्हेरीफाय ऑल लँड या पर्यायावर क्लिक केल्यानंतर डायरेक्ट तुमच्या 7 सर्व जेवढेही 7 तुमच्या नावावर आहे ते व्हेरीफाय केले जातील. बरोबर. आणि त्याखाली तुम्हाला इथं सोशल कॅटेगरी ऑप्शनल आहे मित्रांनो. त्यानंतर इथं आता नवीन पर्याय देण्यात आलेले बघू शकता, सोशल रजिस्ट्री डिटेल्स. तर यामध्ये इथं तुम्ही रेशन कार्ड देऊ शकता किंवा फॅमिली आयडेंटिफायर हे देऊ शकताय. इथं हा नवीन पर्याय देण्यात आलेला आहे मित्रांनो. आणि त्यानंतर खाली इथं डिक्लेरेशन दिलेले आहे ते एक्सेप्ट करा. आणि त्याखाली इथं डायरेक्ट सेव्ह पर्यायावर क्लिक केल्यानंतर डायरेक्ट घर बसल्या तुमचं फार्मर आयडीचं रजिस्ट्रेशन सक्सेसफुल. फक्त यानंतर तुम्हाला KYC विचारली जाईल, म्हणजे परत तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकून तुम्हाला एक OTP घ्यायचा आहे. आणि OTP घेतल्यानंतर खाली सबमिट पर्यायावर जसं क्लिक करणार त्यानंतर डायरेक्ट इथं तुम्हाला वरती डाउनलोड PDF पर्याय दिसेल, त्या डाउनलोड PDF पर्यायावर क्लिक केल्यानंतर डायरेक्ट तुमच्या फार्मर आयडीची पूर्ण PDF तुमच्यासमोर शो केली जाईल. तर झालं. अशा पद्धतीने मित्रांनो घर बसल्या तुम्ही अगदी सहजपणे तुमचं फार्मर आयडी काढू शकताय. आणि CSC लॉगिन मध्ये जर बघितलं तर तुम्हाला आता भरपूर पर्याय जोडण्यात आलेले मित्रांनो. मी स्वतः तुम्हाला इथं तुमच्या लॉगिन मध्ये सुद्धा बरेचसे पर्याय जोडून दाखवलेले आहेत मित्रांनो. तर अशा पद्धतीने घर बसल्या तुम्ही आता नवीन ॲग्रिस्टॅकचं फार्मर आयडी घर बसल्या काढू शकताय. कुठेही जाऊ नका दुकानावर, कुठेही काही शोधू नका, डायरेक्ट घर बसल्या तुम्ही काढू शकताय. आशा करतो की मी जी तुम्हाला माहिती दिली ती आवडली असेल आणि बऱ्यापैकी समजली सुद्धा असेल. तर चला भेटू आपल्या पुढच्या अजून एका दणदणीत इंटरेस्टिंग आणि जबरदस्त टॉपिकमध्ये. तोपर्यंत बघत राहा टेक महाराष्ट्रीयन.